Welcome to session 9 multiplication. We have seen up to addition, subtraction, scalar multiplication of two matrices. Now we turn towards multiplication of two matrices. Okay, when it is possible. पहिली कंडिशन कधी शक्य आहे? पॉसिबल इफ, बघा मेन कंडिशन आहे, इफ नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स, नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स. पहिल्याच्या मॅट्रिक्समधल्या कॉलमची संख्या बरोबर दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोची संख्या जर सारखी असेल देन अँड देन मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. समजा एक्झाम्पल घेऊया आपण. इफ मॅट्रिक्स ए इज of order m by p, m rows p columns, and matrix B is of order p by n, then पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स equal to number of rows of second matrix. Then AB is possible. Then product of first matrix into second matrix is possible. तर हा शक्य आहे. आणि याची ऑर्डर किती येते? and order of AB इक्वल टू पहिल्याचे, हे दोन सारखे आहे, कॅन्सल करा, काय राहील? पहिल्याचे रो इंटू दुसऱ्याचे कॉलम. काय आहे? रोज ऑफ नंबर ऑफ रोज ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स, आणि हा आहे नंबर ऑफ कॉलम्स ऑफ सेकंड मॅट्रिक्स. पहिल्याची रोची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्सची कॉलमची संख्या ही तुमच्या प्रॉडक्ट मॅट्रिक्सची ऑर्डर असते. ऑर्डर ऑफ ए, ऑर्डर ऑफ बी कसं असतं ते बघा. ही मेन कंडिशन आहे. पहिल्याचे कॉलमची संख्या आणि दुसऱ्याची रोची संख्या असेल तर त्यांचा गुणाकार शक्य आहे. आणि कसं आहे? व्हेन मॅट्रिक्स, समजा मग एक्झाम्पल घेतलं आपण, एम बाय पी असेल, पी बाय एन असेल, तर मग आता बी एची ऑर्डर किती येईल? बी ए शक्य आहे का? बी ए, बघा बी ए, बीची ऑर्डर काय आहे? बीची ऑर्डर आहे पी बाय एन, एची ऑर्डर आहे एम बाय पी. ओके, मग पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो सारखे आहेत का? सारखे नाहीत. एन नॉट इक्वल टू एम अँड देअरफॉर बी ए is not possible. BA is not possible. का? ज्यांचा गुणाकार करायचा आहे त्याच्यामध्ये जो पहिला मॅट्रिक्स आहे त्याचे कॉलम n आहेत, तेवढेच रो दुसऱ्याचे असायला पाहिजेत, आहे का? नाही. म्हणून त्यांचा प्रॉडक्ट शक्य नाही, ही मेन अट आहे. आणि मग कसं करायचं ते नंतर बघू आपण, पण गुणाकार शक्य नाही अशी ही अट आहे. ओके, आणखी एक एक्झाम्पल बघूया. इफ ए इज ऑफ ऑर्डर 2/3, बी इज ऑफ ऑर्डर 3/2. ओके, देन आता दोन्ही शक्य आहे बघा. देन ए बी is possible and order of AB is AB पहिल्याचे कॉलम
एचे कॉलम बीचे रो सारखे आहेत का? एचे कॉलम बीचे रो सारखे आहेत. मग ए बीची ऑर्डर किती येईल? पहिल्याचे रो दुसऱ्याचे कॉलम. झाला ए बी. नाव इज बी ए पॉसिबल? बी ए बघा बरं, बी ए पॉसिबल आहे का? पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो यस आहेत. बी ए इज ऑल्सो पॉसिबल. बी ए पण शक्य आहे. बट ऑर्डर ऑफ बी ए काय असेल? ही पहिल्याचे कॉलम, बीचे कॉलम आणि याचे रो. बघा याची ऑर्डर 2x2 आली, मॅट्रिक्स तेच आहे, पण बघा ऑर्डर कशी चेंज झाली. पहिल्याची ऑर्डर 2x2 येते तर दुसऱ्याची ऑर्डर 3x3 येते. मॅट्रिक्स जरी तेच असले वेगवेगळे तरी, अँड देअरफॉर ए बी नॉट इक्वल टू बी ए जनरली. मॅट्रिक्समध्ये ए बी आणि बी एचा गुणाकार सारखा येईलच याची गॅरंटी नाही. ओके, ऑर्डर जरी सेम आली तरी इलेमेंट सेम येतील की नाही याची गॅरंटी नाही. म्हणजेच फक्त ऑर्डरवरनं आपण इथपर्यंत आलो. आणखी एक कंडिशन. आता त्यांचा गुणाकार कसा करायचा? हाऊ टू मल्टिप्लाय. हाऊ टू मल्टिप्लाय त्यांचा गुणाकार कसा करायचा? तर बघा ए हा मोठ्यात मोठा मॅट्रिक्स आहे. तुमच्याकडे हायेस्ट मॅट्रिक्स 3x3चा आहे, त्याच्यापेक्षा मोठा मॅट्रिक्स आपल्या बुकमध्ये नाही. ओके, इफ ए इज ऑफ 3 रो. एमध्ये काय आहेत? 3 रो आहेत आणि बी मॅट्रिक्समध्ये 3 कॉलम आहे. मग पहिल्याचे कॉलमची संख्या आणि दुसऱ्याच्या रोची संख्या सारखी असावी आहे. मग ए बी कसा घ्यायचा? तर बघा एचे इलेमेंट R1 R2 R3, बी C1 C2 and C3 and therefore ए बी ची ऑर्डर बघा. पहिला रो घ्यायचा, हा पहिला रो, त्याने प्रत्येक कॉलमला गुणायचं. पहिल्या रोने पहिल्या कॉलमला गुणायचं, करस्पॉन्डिंग इलेमेंटचं R1 C1. पहिल्या रोने दुसऱ्या कॉलमच्या करस्पॉन्डिंग इलेमेंटला गुणायचं. करस्पॉन्डिंग इलेमेंटला म्हणजे पहिल्या इलेमेंटने पहिल्या इलेमेंट, सेकंडने सेकंड कॉलमचं इलेमेंट सेकंड इलेमेंट, थर्डने थर्ड इलेमेंट, असा हा कन्सेप्ट आहे. देन R1 C3, R1ने प्रत्येक कॉलमला गुणायचं. संपले कॉलम, संपलं. आता R2 घ्या, सेम प्रोसेस करा. R2 C1, R2 C2, R2 C3. R2ने तिन्ही कॉलमला गुणायचं. नंतर R3 C1, R3 C2 अँड R3 C3. ओके, वेअर जनरलायझेशन करतो आहे. हा काय आहे? RICJ काय आहे? RICJ हा प्रत्येक एलिमेंट काय आहे? हा काय आहे बघा, RICJ इज द सम ऑफ product of corresponding elements. Sum of product of corresponding elements of ith row and jth column. Sum of product of corresponding elements of ith row and jth column. ज्या दोघांचा म्हणजे R1 C1 काय आहे? पहिला रो आणि पहिल्या कॉलम मधले करस्पॉन्डिंग इलेमेंट म्हणजे पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा यांचा सम ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे कसा? समजा एक्झाम्पल घेतला आपण. हा तुमचा मॅट्रिक्स आहे. मी एकच रो घेतो 1 2 3. ओके, हा दुसरा मॅट्रिक्स आहे कॉलम 4 -2 3. यांचा गुणाकार करायचा आहे. मग हा एक रो एक कॉलम, याची ऑर्डर किती आहे माहिती आहे? 1/3. पहिला रो 3 कॉलम, याची ऑर्डर किती आहे?
3/1 पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रो सारखे आहेत, म्हणजे जो प्रॉडक्ट येईल त्याची ऑर्डर काय असेल माहिती आहे, 1/1, एक रो एक कॉलम. मग कसं गुणायचं, फर्स्ट R1C1 पहिल्याने पहिल्याला गुणायचं, दुसऱ्याने दुसऱ्याला गुणायचं, तिसऱ्याने तिसऱ्याला गुणायचं आणि त्यांची काय करायची, सम करायची. मग 1 × 4 4 प्लस 2 × -2 -4 प्लस 3 × 3 9 आणि मग हा झाला तुमचा करस्पॉन्डिंग इलेमेंट ज्याची ऑर्डर असेल 1/1. करस्पॉन्डिंग एलिमेंट कसे असतात ते बघा. ओके, वन मोर एक्झाम्पल. हा पहिला एक्झाम्पल. दुसरा एक्झाम्पल, साइन थीटा कॉस थीटा 1, अगेन साइन थीटा कॉस थीटा आणि -1. बघा यांचा गुणाकार. पुन्हा फर्स्ट पहिल्याने पहिल्याला गुणायचं, साइन × साइन, नाव आय राईट डायरेक्टली साइन स्क्वेअर थीटा, प्लस कॉस × कॉस, सेकंडने सेकंडला गुणायचं, कॉस स्क्वेअर थीटा. 1 × -1 बट व्हॉट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, 1 - 1 अँड दॅट इज इक्वल टू 0 इज ऑल्सो अँड इलेमेंट. हा सुद्धा काय आहे, एक एलिमेंट आहे. तर असा हा प्रॉडक्ट घेतो आपण. ओके, वी हॅव गिवन 2 matrices A. See, order of A is किती रो आहेत, 2, कॉलम किती आहेत, 2. ऑर्डर ऑफ B इज, B ची ऑर्डर किती आहे, 2/2. ओके, and therefore each or number of columns of A can equal to number of rows of B. आहे का, पहिल्याचे कॉलम 3 आहेत, दुसऱ्याचे रो 2 आहे, दोन्ही सारखे आहे का, नाही. याचाच अर्थ AB does not exist. AB शोधता येईल का, नाही. मग आता BA कडे येऊ. नाव फॉर BA बीचे जेवढे कॉलम आहे तेवढे आहेत का, बघा आहेत, दोन्ही सेम आहेत. याचाच अर्थ BA इज, फॉर BA नंबर ऑफ कॉलम ऑफ B 2 आहेत, इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ A ते पण 2 आहेत. अँड देअरफॉर BA इज पॉसिबल. AB पॉसिबल नाही पण BA पॉसिबल आहे. ओके, मग कसा करायचा, तर लेटेस्ट स्टार्ट. अँड देअरफॉर B × A. मग B मॅट्रिक्स पहिल्यांदा घ्या, 3 -3 -4 2. A मॅट्रिक्स 1 2 -1 -2 3 2. अँड देन करस्पॉन्डिंग इलेमेंट R1 हा R1 आहे, C1 हा C1 आहे. हा जो आहे हा पहिला कॉलम आहे C1, दिस इज सेकंड कॉलम C2, दिस इज थर्ड कॉलम C1 आणि हा आहे तुमचा R1 अँड दिस इज युअर R2. ओके, देन ट्राय टू राईट द एलिमेंट्स. ओके, लेट अस स्टार्ट. R1C1 करस्पॉन्डिंग एलिमेंट पहिल्याने पहिल्याला गुणायचं, 3 × 1 3 प्लस दुसऱ्याने दुसऱ्याला गुणायचं, -3 × -2 प्लस 6. बघा R1C1 सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स
या करस्पॉन्डिंग एलिमेंटचा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची, जसं येईल तसं. ओके. देन R1C2 पुन्हा पहिल्याने पहिल्याला गुणायचं. 3 × 2 6 प्लस या दोघांचा गुणाकार -9. नंतर R1C3 पहिल्याने पहिल्याला गुणायचं. -3 × -1 -3 प्लस दुसऱ्याने दुसऱ्याला गुणायचं. 3 × -2 -6. संपला. R1C1 प्लस R1C2 प्लस R1C3. सिमिलरली दुसरा रो घ्या. R2C1 सेम प्रोसेस. R2 आता हा आणि हा पहिल्याने पहिल्याला गुणायचं. -4 × 1 -4 प्लस -4. देन -4 × 2 -8 प्लस 2 × 3 6. 2 × -1 -2 2 × 2 प्लस 4. संपला. बघा बरं, हीच ऑर्डर येते का बी एची? पहिल्याचे रो आणि दुसऱ्याचे कॉलम 2/3. करेक्ट आहे. 2 रो 3 कॉलम. आता फक्त याचं ॲन्सर लिहून टाका आणि जे येईल ते तुमचं ऑर्डर असेल, उत्तर असेल. 3 + 6 9 -4 -4 -8 6 प्लस मायनस म्हणजे 6 - 9 -3 -8 + 6 -2 -3 -6 -9 -2 + 4 अँड दिस इज युअर ॲन्सर. आणि हे तुमचं आहे ॲन्सर. बघा पुन्हा कसं केलं. वन मोर एक्झाम्पल. फाइंड प्रोडक्ट ऑफ 2 मॅट्रिसेस. पहिला मॅट्रिक्स आहे कॉलम मॅट्रिक्स, म्हणजे एक कॉलम आणि किती पण रो? 3 रो आहेत. 3 रो 1 कॉलम 3 to 1. आणि दुसरा मॅट्रिक्स आहे 2 - 4. पहिल्याचे कॉलमची संख्या आणि दुसऱ्याच्या रोची संख्या सारखी आहे. मग यांचा गुणाकार घेऊन जो मॅट्रिक्स तयार होणार आहे त्याची ऑर्डर किती आहे? त्याची ऑर्डर पहिल्याचे रो गुणिले दुसऱ्याचे कॉलम 3/3 त्याची ऑर्डर आहे. कसा? पहिल्यांदा हा काय आहे तुमचा R1, हा तुमचा आहे R1 R2 R3. हा काय आहे R1. दिस इज नथिंग बट सेकंड रो. दिस इज नथिंग बट थर्ड रो. अँड दिस इज नथिंग बट फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. R1C1 पहिला एलिमेंट हा घ्यायचा R1, त्याने प्रत्येकाला गुणायचा. R1C1 6, R1C2 -12, R1C3. का? देर इज अ सिंगल एलिमेंट. या कॉलममध्ये एकच एलिमेंट आहे. इकडे जर 2 असते तर इकडे पण 2 असते, इकडे 3 असते तर इकडे पण 3 असते. हा कन्सेप्ट आहे. नंतर R2C1 4, R2C2 तो पुढचा एलिमेंट, R2C3 तिसरा एलिमेंट, R3C1, R3C2, R3C3 आणि हा झाला तुमचा प्रॉडक्ट मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर 3/3 आहे. ओके. अशा प्रकारचे आणखी एक्झाम्पल आपण नेक्स्ट सेशनमध्ये कवर करूया. अप टिल वी स्टॉप हिअर.